या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। आपण थोडी हालचाल करून बघू। हां, इथं दुखतंय का? हां, मला नाही वाटत हात यापेक्षा जास्त सरळ होईल म्हणून। फौजी फिट होऊ शकणार नाहीत का आता? त्यांना या हाताने सगळी कामं करता येतील, पण काय? पण पहिल्यासारखे नाही। म्हणजे आर्मीत जाऊन सीमेवरती लढाई वगैरे करण्यात पद हात फिट नाहीये। मला काहीच जमाना शिकले, पळताना दम लागतोय, मला हातातनं कळायला लागलेत। मला जर परत आर्मीत जायचं असेल ना तर पहिल्यासारखं फिट राहिलं पाहिजे मला, आणि एकदम 100% फिट। अहो हलकी, पण हे लागलच। आपण एवढं घरच्यांच्या विरोधात गेलो तर त्याला काय अर्थच राहिला नाही ना। अहो तुम्ही अहो ऐका तरी। शितले, तुला तरी हे चमत्कार घडवून आणला पाहिजे। काय जरी झालं तरी ह्या आर्मीत परत गेलेच पाहिजेत। काय तर उपाय असेलच की। लईच निराश आहेत ते, नीट जेवले बी नाहीत, सकाळपासून एकदम गपगप आहेत बघा। तो लवकर बरा व्हावा, त्याने आर्मी जॉईन करावी असं तुला वाटत असेल तर तुलाच त्याला आत्मविश्वास द्यायला पाहिजे। एवढ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन तुम्ही गेलाच का नाही आर्मीत? का गेला? आत्मविश्वास, इच्छाशक्ती असं नाव आहे त्या चमत्काराचं, आणि मला माहितीये माझ्या फौजींकडं तो हाय। फक्त भरोसा ठेवा। काश्मीर सध्या हाय अलर्टवर आहे। इथली परिस्थिती खूप अवघड आहे। सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्या, माझी पण सुट्टी रद्द झाली। घरी कधी जाऊ माहित नाही, पण हे आतंकवाद्यांना आता नरकात पाठवूनच घरी जाऊ अशी शपथ घेतली आम्ही सगळ्यांनी। उद्या कुणाला काही जरी झालं ना तरी त्यांच्या घराचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे। नाही शिकली, मी जरी तिकडे नसलो ना तरी इथे राहून मी माझ्या फौजी भावांचं स्वप्न पूर्ण करणार। फक्त आपलंच नाही तर आपल्या फौजी भावांचं स्वप्न आपण पूर्ण करायचं। मला कायम असं वाटायचं आपल्याकडं आपल्या हक्काचं एक छोटंसं घर असावं। साधारण राऊंड मध्ये तुम्हाला 5 लाख रुपये खर्च येईल। 5 लाख? 5 लाख एकदम कुठं आणायची शितले? आता हे घर आपल्या दोघांचं आहे म्हणल्यावर मेहनत बी आपण दोघे मिळूनच करू, पण काय बी करून हे घर तर आपण घेऊच। फक्त दागिन्यांवर लोन घेऊ, आता आपल्याला गरज आहे की। अगं पण असे किती दागिने आहेत आपल्याकडे, एवढं नाही काय होणार। जर पैशाची गरज होती म्हणजे बँकेत तू कर्ज घ्यायला गेला होतास ना? असं विदाऊट व्याज पण पैसे बी देणार नाही ना। मला जरा पैसे पाहिजे होते। किती पाहिजे? 1 लाखभर रुपये। हाय अल्ला, आम्हाला जरा लागत होते म्हणून। मला जरा अवघडच वाटते। यासमुडे, अगं यासमुडे, शितले, काय ग, काय करत होतीस? अरे कुछ नहीं, घर काच काम। चल अंदर बैठते। नाही नको, इथंच थांबू की। काय ग, काय झालं? सब ठीक है ना घर में? वय मग काय नाही, सहजच आले होते। मेरे को लगा कुछ प्रॉब्लम है क्या? नाही नाही, ते माझं जरा एक काम होतं। अरे बोल तो सही। अगं यासमुळे मला जरा पैसे पाहिजे होते। पैसे किस लिए? ते लागणार आहेत जरा। बरं, किती पाहिजे? 1 लाखभर रुपये। हाय अल्लाह, इतना पैसा? इतने किस लिए? अगं ते आम्हाला जरा लागत होते म्हणून। यांना मिळतील तसं ते फेडतील परत। शितले, काय अडचण आहे का? अगं नाही, अडचण कायच नाही, एक काम होतं त्यासाठी लागत होते। तू जरा मीला विचारशील का? भाई विचारते।
पण मला जरा अवघडच वाटते. मला तर आता असं वाटायला लागले की 8 शिकून नीट डिग्री घेतली असती तर आज ही आलीच नसती. आज जॉब करून पैसे तरी कमवता आले असते मला. पण शितले एवढं काय झालंय ग? अगं बघ की, आता नड आहे तर कुणा ना कुणा समोर तरी हात पसरायला लागतात. होईल जुळव, तू नको टेन्शन घेऊस. ते आहेच की, पण बघ तुझ्याकडनं काय मदत झाली तर. म्हणजे मी जॉब करून पैसा फेडेन तुमचं. शितले उगाच काहीतरी बोलू नकोस. अगं खरंच बोलते मी. नाना आणि अजिंक्य म्हणतात ते बरोबरच आहे. बाईनं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. नड काय सांगून येते वय? पण अगं झालंय काही बततच येईल. अगं यासमुळे मी तुला आता नाही सांगू शकत. येळ आली का नाही की सगळं सांगते. एक सरप्राईज आहे असं समज. तू फक्त घरी विचार आणि मला सांग. ठीक आहे, विचारते मी. सांग मग मला काय ते. तू टेन्शन मत ले, हम कुछ करते. यासमुळे ऐक, ह्याच्याबद्दल कुणाला काय बोलू नकस आणि आमच्या घरापत्र तर अजिबातच कळू देऊ नकस आणि यांना बी काय सांगू नकस. मी माझ्या परीनं पैसे जुळवायचा प्रयत्न करते. अजिंक्य, तुम्ही काय बी काळजी करू नका. आपल्या घरासाठी मी सगळ्या परीनं तुम्हाला मदत करेन. मुझे बड़े अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि अब तुम सिपाही अजिंक्य शिंदे नहीं रहे. म्हणजे मी आता आर्मीत. आता तुला पार्टी द्यावी लागणार. पार्टी? कसली पार्टी सर? आता लान्स नायक अजिंक्य शिंदे झाल्याची पार्टी द्यावी लागणार ना. कुठे अथर्वा? का? या भयाडामुळे. काय? अगं गुरु का त्याला बोलला माहित आहे? त्याला म्हणे मी म्हणे तुला टॅब विकत घेऊन देणार होतो पण तू आईच घेऊन देत नाहीये म्हणे. झालं, चिडला, गेला नानींकडे, रुसून बसलाय तिथे. पा, हे असं बोलायची गरज होती का यांना? तू मला पैसे देणार होता फ्रेंड्सना पार्टी देण्यासाठी, त्याचं काय झालं रे? काय आता परत कुठून पार्टीशन आहे? कसली पार्टी? काय बोलतेस परत? असं काय करतोस यार गॅरी? मी तुला सांगितलं होतं मला माझ्या फ्रेंड्सना पार्टी द्यायची आहे. शनाया असं काय करतेस यार? काल तू अचानक मोबाईल घेतलास, मला अथर्वला सुद्धा एक छोटं गिफ्ट द्यावं लागलं. तू घे वेळ आणि मग पैसे जमले की मला सांग, मगच मी येईन. ओके बा. माधवा, माधवा. काय गे? माधवाच्या नावाचं कसलं जप चाललं? माधव काय दिसलो काय? असं खोलीत. अगो खोलीत नाही हा. त्याचा काय खरा नाही म्हणजे हे काल म्हणा होतो मरूचा असा जगूचा नाही. काय रे हात हलवत आलास तू? धन्यवाद. काका खान किल्ल्यात नाही. किल्ल्यात नाही मग त्याला कुठं नाही गावला काकर खान. आम्ही गडाचा दरवाजा फोडून घुसलो, किल्ल्याचा कोपरा ढुंडाळला पण नाही गावला. मामासाहेब माफी करा, एवढं करून भी तो नाही गावला. आओ जल्दी करो आ जाओ. ईशा, विक्रांत कधी येत आहे? ते फोन नाही उचलत आहेत. मला या कंपनीतला तुझा होल्ड कमी होता का? आय विल टेक केअर ऑफ दॅट. आय प्रॉमिस यू. आय एम शुअर तू करशील. दुपारपासून तुम्ही असेच अस्वस्थ. मगाशी मला मस्करी वाटली, पण आता झोपायचं सोडून तुम्ही इथे. तुमचा उलटा प्रचार सुरू झालाय. म्हणजे तुम्ही तुमचंच खरं करताय, नवऱ्याला बेड्यात अडकवलायसा. ते मी फक्त तुमचंच ऐकतोय. साधं बायकोला आरतुर बी करता येत नाही, असं लय काय काय अहो असतात. अंजलीबाई आहेत की नाही, माझा एक बी शब्द खाली पडू देत नाहीत. होय
मी सांगाल ते ऐकतात त्या. आज स्वयंपाकाला काय करू? काय करूया? तुम्ही सांगाल तसं. तुमचा शब्द प्रमाण.